अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 21 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जे ज्याजी अनंत वेशा, जे ज्याजी अविनाशा, जे ज्याजी परेशान ब्रह्मांडाधीशा, नमो तुसी देवा। तू आपणास पतित पावन नामकास सर्वदा धरले सणाचा विचार करीगा। पाप्यावरी प्रेममित तुझे देवा असे सत्य, पापी जनांनी तुझ प्रतनत्व आणले कृपाळा। म्हणून माझ्या पातकासी राहू नका पाहू नका हो ऋषिकेशी। धुनी ते जलापाशी स्वच्छ होते म्हणून पतिताचा कंटाळा करू नको रे घडणीला। काय भूमीने सावरीला दिले हाई टाकून, तूच पतित पावण तूच पुण्य पावण। या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा। सूर्यनाशी तवा प्रत म्हणून का तो कष्टी होतो, काही न करावे लागत तमनासण्या रवेसी। तम जो जो भेट नाही तो तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व गे जाईन त्याचे तमाचे नारायणा। पाप पुण्याची वासना तुझ उपदेशी नारायणा। आपणा रक्षणा मोठेपणान पायी तुझ निर्मिसी। काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दास गुन्हा घ्यावा पदरीन नेचाई मागणे। तुझ्या वासून मज प्रत नाही वशिला जगतात, अवघे तुझ्या हातात नाही की रे पांडुरंगा। श्रोते आता सावधान हा कळसाध्यायी परिसापूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संतकथा एक तसा। एक विधा निष्ठा ज्याची जडली गजाननपती साची, त्याच्या दुःख संकटाची ओळीच होते निसंशय। बाधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मुद्रणाचा खाली गवंड्याच्या। तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला। 30 फुटावरून पडला खाली गडव दगडावर। तो पडता लोकांनी पाहिला, जनमती मिला उंचावरून खाली पडला नाता कशाचा वाचेतो। घरी परी घडले अगडीत कोटेने लागले त्याप्रत, जैसा चेंडू जेले तातन तसे त्याचे झाले। सोपान साई ज्यापरी जनवती भूमीवरी, ते झाले त्याच पर्यंत त्याप मजुरा कारणे। मजूर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला पडता करास। पाय भूमीसीला आता क्षणी तोंड दिसला मजला गुणी, हे वृत्ते कुणी अवघे लोक आनंदले। अभिश्राप कोणाचा समर्थान घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ। या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे असे भाग्य कोणाचे। असो एक बाई रतिपुताची जयपुराहून आली साची, बाधा होती पुताची तयावले कारण। तिशी जयपूरच्या ग्रामाला दत्तात्राचा दृष्टांत झाला, तू या राम नमिला जायसे गावा कारणे। तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या व्रत मुक्ती देतील निसंशय। या दृष्टांते करून आपल्या दोन्ही मुलासी घेऊन रामनेसाठी आनंदबाई आली सेगावा। प्रतिपदे पासून मला सुवासी प्रारंभ झाला, अफाट समुदाय मिळाला स्तोमीस होते सेगावे। काम सभा मंडपाचे चालले होते तिथाचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा असे होते। कितीतरी उत्सवाच्या निमित्त बरे काम भक्तांनी बंद केले। खांब होती बसलेले नुसते मात्र तेटाई श्रीरामाचा जन्म झाला प्रसादी लोटला। जनाता तो समुदाय बलांतो नमसी, वर्णवे त्या गर्दीती बाई उभी खांबास ऐक्या बाई। होती तिला सोसली नाही गर्दीती एकंचित, म्हणून खांबाच्या स्त्रिया गेली निर्भय व्हावया। गर्दीती चुकवाव्यान परी झाले परीत, तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला। तो पाता लोकला नसे वाटू लागले, तिचा भोवती गेला प्राण। ही बाई कुठली कोण लहान मुले दिसती दोडण खांबा खाली। हे दवा 10-20 जणांनी खांब काढिला अंगाभरणी, पाणी मुखात घालून लिंबोकडे पाठवले। ही लिंबो डाक्टरीनं शस्त्रविद ती प्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची। तिने या रजपुतीला रीतीप्रमाणे उपचार केला, लोंब म्हणीना लागला मारायला कोटेच। हे आश्चर्य खरोखर खांब दगडांचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे आश्चर्य वाटले लोकाला। प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार तो घडला, इतक्यास्तव खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरे, त्या भूतास मुक्ती करीन दिली त्या गजानने बाहेर सोन प्रोरत गेली। जयपूर शहराप्रत नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा। ऐसे ते एका वसवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडित असता मंडपासी, लाकडी गोल पडला हो तोही गोल तोरता परी स्वामीची अगाध सत्ता। कोटी नागात होता नाईक नवरा वाचला, पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नामाचा परमभक्त समर्थाचा एक असे सेगावे। एके दिवशी त्याच्या घरी ते झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देता अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारली हाका रामचंद्र पाटला ते। पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याचे पुन्हा कंदारा माझी पातला। निर्गुण पाता गोसाव्यासी तो ते असावे पुण्यराशी,
स्वामी गजाननीचे शेष वाट त्याला वाटले. गोसाव्याचा धुरणात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाठ पूजा केली पायाची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो, मला काही तुझं सांगल्याला आणतो ते तू एके म्हणा पुण. कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळा तो गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसा काही प्रकार संपन्नता येईल पुर. कृपागण वर्षिला वरण हर श्रीहरीचा समजही. पुष्टी माझी जे ठाई पडेल बापा ते ठाई. कशाची कधी नाही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुधरा देव भुजन. मर्जी असल्या पांघरून आले कादे. अंगावरी पूजा अन्न दक्षिणा याच काशी दिल्या राणा. ते पावते नारायणाने विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून कोतो होणार नाही. कधी आणले ताट वाढूनी गोसावी जेवला प्रेमाने. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. ते गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाचे मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्या भासी. ती आनंदे मसे म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या म्हणा. योग्य मनुष्य तुझ्या विनान कोणी नेते. सांप्रत तुझी कांता जरी वरचेवरी पडत जरी. ती होईली बापा बरी दक्षिणा दिल्याने. बोला तुझ्या पुत्रा प्रत त्याच्या कंठी एकताईत बांधितो म्हणजे चेटुभूत त्याची न बाधा होय त्यासी. काकी जमीनदारी कडे नाही भुमरी. पाण्याशीच पाणी वैरीन ते ठाई होतसे. पाटीलकीची तुझे वतन हे पागाचे पांघरुण. त्याचा करणे जाणन ती जपून. रामचंद्रा द्वेषी म्हण असू नये सन्नितीला सोडू नये. राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पावे शोधण. दांभिकाचा नांदी जाणन कदापि लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास. होईल या वचनास सत्य माझ्या मानू नको. आई पाहून खर्च करी दंबाचार कधी न वरी. साधू संत येता गरवीन मग त्याला लावू नये. अपमान खऱ्या संताचा झाल्या कोपेश्वराचा. होतसे बापा साता संत चरणी प्रेमादरी. आपल्या वंशजाचे वणे पाहू नये कदा म्हणे. सोयऱ्या धाऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा कोसावा. कोपासावा बायात कार्य दया असावी अंतरी. जसे काते फणसावरी ना काट्यात गोडगरी. मी तुझ्या पाठीचा हे जाणं रात्रंदिवस. ताईत बांधून कंटासून गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता मला अंतर्धान पावला. बाता बाता झाला दिसनासा रस्त्यात. पाटील उग्या दिवसभर मानसी करी विचार. हा गोसावी कोणी इतर नसला असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करावेला. घेऊन गोसावी शालाने आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारकोसम परविपवित. अनुभविण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेळ उगा दोडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरुचे वंदन. केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरित्रा. माध्य मासी सप्तमीसी समर्थाले सेगावासी. देवदासाच्या सदनावासी दिस झाले. प्रथमता बंकटलाल दामोदर दोघे चित्र होते नर. त्याने परीक्षा करण केले गजाननाची कथा. द्वितीय अध्यात येणे पर्यायी सत्य. गोविंदवाच्या कीर्तनात महाराज येऊन बसले. पितांबर शिंगाला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले. शेवटी कथा तृतीय अध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थांस पाजण्याचा विधो. त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली. तेथपासून वलिंसे गावचे मठात जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे. देऊन तीर्थपायाचे आपले ते स्वामिनी मृत्यूचे ते प्रकार. ते कथिले सविस्तर. विठोबासे दिला मारण ढोंग करीतो. म्हणून कथा चतुर्थाढ्या ठाई. ही निरीते असे पाये. जानकीराम दिला नाही श्री विस्तव सिल्मी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडणे हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला. पूर्ववृत्त केली चिंचवण्याला. जानकीराम भक्तांचे दिवसापासून त्याचा अपराध क्षमा केला. पूर्ववृत्त केली चिंचवण्याला. जानकीराम भक्तांचे दिवसापासून होते 2 कानोले उतरडीस ठेवलेले. त्याचे समर्थ मागितले खाय चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला. शिष्या हाती करवेला थाट वसंत पूजेचा कथा पंचमाध्यायत. महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालुनिया. गुराख्याने पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावा. कारणे हे कळले बंकटलाला. तो पिंपळगावास गेला. महाराजांशी आणला ना परसे गावा. कारणे समर्थांशी आणले प्रत. काही दिवस रावणी देत. पुन्हा गेले अकोलीत भास्करासी. तारावया कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत धरा बुडीला. एका क्षणात आणलेली जलान त्या कोरड्या विहिरीटाई भास्कराची उडवली भ्रांती. घेऊन आले त्या प्रती. शेगावस गुरुमूर्ती कथा पंचमात. षष्टाध्यायी असे कथा बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची खनसे खाण्याकरता नेले आपल्या मनात. मन गांधील माशा उठला देत.
लोक होऊन भयभीत पळू लागले असती सत्यंजीव आपला घेऊनी बांधा गांधील माशाची महाराजानं झाली साची घेतली असे शिष्यत्वाचे परीक्षा बंकड लालाची नरसिंगजी भेटण्याला स्वामी गेले कोणाला जो नरसिंगजी होता बला शिष्य कोतशा अलीचा काही दिवस राहिले कोणा माझी आवली नरसिंगजी तुकित केले बंधू आपला म्हणून चंद्रभागेच्या त्रिशिवर ग्रामाभितरी कृपा वगैरे वचनावरील केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवाचं समर्थ आले राण्या व्रत नेत्यष्टमाची व्रतता गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भले हमेश होईल बोला चालील त्याची समर्था बरोबर हरिपाटला सभे भले महाराज कुस्ती खेळले मलविद्येची दाविले प्रत्यंतर भूताला उसाचा चमत्कार दावून या साचार अभिमानाचा परिहारण केला पाटील मंडळीच्या बिक्याना मी दिला सुत खंडूकडताची पाटला व्रत आम्रभरोजनाचे व्रतन चालवण्यास कतले पाटलाला ऐसा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहे पायत पायी निष्ठा समर्थांच्या डाई पट जडली पाटील मंडळीची कथा आहे अष्टमात दुबडी पाटील देशमुखात अर्ज दिला सरकारात मारणे विरुद्ध पाटलाच्या खंडूपरी बाळंटाले ते समर्थांनी नाचले निर्दोष सुटले आले खंडू पाटील खटल्यातून तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण पुन्हा कळविला सहज लिहिलेने समाचार कृष्णाजीच्या मळासी महाराज राहिले चपरासी मंदिराच्या सानिध्याशी चंद्रमोणी हरांच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नैन छिदंती श्लोकाला रश्यास सांगून जळत्या पलंगाच्यावर महाराज बसते झाले स्थिर न जाळे वैश्वानरन केव्हाही खऱ्या संताला कथा नमोद्याला गाडवडा शांत केला कोण नवस करण्याला दिली असे गांजाची दासनमीची उत्सवासी समर्थवाडा पुरासी घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेली बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन संशय रेत केले म्हणून रामदास्यांचे दशमाध्यायी सुरक अमरावतीचे कथानक परत झाली पुरे देखन ते बाळा भाऊला गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी भावभक्तीने लवला श्री ज्ञानानं स्वामीच्या गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिला छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वाड गाय सुकलाची अति गरीब केली साची डांबिक भक्ती गुड्यांची कशी ती कथन केली एकादशीदायी कथन भास्कराशी डसला स्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले झामशिंगांच्या विनंतीस देऊन मान अडगासी येथे झाले पुणेरा श्री गजानन महाराज निज धामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सन्निध बलान शीतल सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळाला तुम्ही न यावे असला वाचवले गणजोऱ्याला सुरुंग उडता विहिरीत शेठ बंचुलालाची कथा द्वादशदायी साची मूर्ती निरक्षपणाचे प्रत्यक्ष होते महाराज स्वामीचे वस्त्र नेसला पितांबर सिंबी कुंडलीला सो इच्छेने त्याला परमभक्त होता जो पितांबराने कुंडलीसी बळीरामाच्या शेतासी वटलेलेल्या आंब्याशी पाणी फळे आणवली पितांबर राहिला कुंडलीत तेथे झाला समाधिस्त नवा मठ झाला स्थापित शिवाय समर्थ इच्छेने विचार करुणमासी बसून रीतीच्या गाडसी गजमहाराज निवा मठाशी नाले जुनिया वटातून जामशिंगाने मुंडावला नेले गजानन स्वामीला परजन्याने गोटाळा भंडाराचा किलासे झामशिंगाने आपली इष्टे समर्थ अर्पिली पुंडलिकाची निमाली नाटपलिकाची श्रीकृपे कथाभाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा रणगंगा भारतीचा केलासे गजानने भोंडता त्याची भाग्य आले भूमीत धन सापडले कर्जा वाचून मुक्त केले समर्थांनी निजकृपे नर्मदेच्या स्थानास सुमोती अमाशास नौका पुरता छिद्रास दात लाविला नर्मदेनी विडा माधवनाथाला शिष्यार्थी पाडविला या कथा 14व्याला मरणीला असती सांकल्य अध्याय 15वा शिवजयंतीचा बरवा आले अकोले नामक गावा टिळकवाड गंगाधर भाकरी प्रसाद पाडविला कोलटकराची अस्तबला मुंबईत लोकमान्याला अंगरण कराया कारणी श्रीधर गोविंद काळास करीते झाले उपदेश नको जाऊ विलास जसने तिचाई सर्व काही कथा अशा 16व्यासी पुंडलिकंजन गावासी जाता निवारले त्यासी नेवनिया स्वप्नात पादुकाचा प्रसाद झाला झामसिंग अस्ती पाठविला कवराच्या वाजवात्रीला अंगरण केले आनंदे शरा तुकारामाचा कानामधून पडला साचा या अशा कथांचा समावेश 16व्यात 17व्यात कथा सुरस विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून लग्न फिरती म्हणून कटलावरला पोलिसांनी केवळ अहमपणाने सत्पुरुषाची त्रास द्याया मत बशा साईला पाठवून दिले पंजाबाला हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्याशी बापुरावाच्या कांतीशी भानामतीन माणिसाची थेट गंगा भारतीशी झाली अकोटी विहिरीत
कथा भाजा माळणीची 18 माजिसाची कवर डॉक्टराच्या पुढासीन कथा यात ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला, तेथे बापुना काळाला दर्शनारीचे करविले. कवटे बहादुराचा वारकरी मरिणी झाला आजारी, त्यास गटके माजारीन समर्थांनी बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला, धावून त्यांचा गलित केला कर्माभिमाने. श्रोते हो, कथा 19 दिला काशीनाथ बनतासे आशीर्वाद तो ते अर्शितो येता दर्शना. गोपाळ मोकिंद बुटीवाला नागपुराशी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपला घ्या कारणे त्याच्या म्हणे असा येत महाराज ठेवावे नागपुरात. परी हरी पाटलांनी प्रत नालेले समर्थ शेगावे धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटना प्रत. समर्थांशी शेगावात आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. दृष्टान दृष्ट होता नुसते अंधारा होता ते तेव्हा बाळा बहुला तो जो का होता संशयाला तो समर्थांनी निवटिला. करून या उपदेश केले खळाचे संरक्षण गाढवाचे पाचण. समर्था मारिता आले मरण नारायणसी बाळापुरी गजाननाचे कुपे भले चाखंड्याचे लग्न झाले. कपिलारणी दिले दर्शन मन कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाईला. नारायण नामे बला सेवा करण्या कारणे पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून. महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासाशी ऋषीपंचमीच्या पुण्यदिवशी आधुनिक कालाचा ऋषीची समाधीस्थ झालासे. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कारण त्याचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना आजुणी दर्शन देती कैवल्यदानी त्यांच्या इच्छा पूर्ण. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळसुभरवा. हा अवघ्याचा लेखावा तुम्ही सार श्रोत्यो प्रत्यक्षापरी प्रकार येते होते वरच्यावर. म्हणून म्हणणे आहे सार अवघ्याचे अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराव्या सभव्य सुंदर काम कोटेन भूमर. धर्मशाळा चोपर्यंत बांधणी बांधल्या या भव्य कामाला भोवतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्याची नावे करीतो कथन. उकाजीचा नंदन रे पाटील नाम ज्याचे. सांगवी गावाचा वणाजी उमरी जातो गणाजी. पटवाडीचा मिसाजीन लाडेगावचा गंगाराम भागू नंदू गुजाबाई. अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची ती आई ज्यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी. दुसरा दत्तुबिकाजी. पळसखेडचा सुखदेवजी मात्र गणपती. शेगावचा बालचंदाचा रतनलाल. पंचलालचा पंचगवांचा दत्तलाल. त्याच गावीचा किसनलाल नंबरसिंग. टाकळीचा किसन बेल मंडळकर. विठोबा पाटील चावरेकर. हसनापूरचा राणाराम नाम ज्याचे. या दानेश्वरांनी मोठमोठ्या रक्कमा देऊनी केली मठाची उभारणी भक्तिस्तव. समर्थांच्या मोठ्या गजारी सभागरे सुबयोत्तम प्रकारे बांधले असते साजिरे समाधीच्या चोपेर. लोकांनी ज्या देणग्या दिला त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोटी राहिला बांधकामाच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती अशी झाली. ते का युध हो बसविला शेत साऱ्यावर. समर्थांचा धार्मिक कोण असे न करता दुरोपा मागे एकाडा. तैसित माजार पेटेसी धान्यत्वा कामा कपासी. जी विकासीन पट्टे बसवली त्यावर गाडी मागे अर्धाना अशी वाटे देताना. ताकी समर्थांच्या चरणानिष्ठा होती सर्वाची. समाधी पुढे स्वाकार होऊन गेली अपार. परियातून मोठे 4 सर्वश्रुत झाले. सतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करविरानं केले आदरे करुणन किसनलाल. शेडजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक कपाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होती विपरीत. काम्य अनुष्ठानाव्रत भीती चौ बाजूने. वडील किसनलालाचा व्यंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ. पहिल्या पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या व्यंकटलाल भक्ताचे व्याधी उद्भवली शरीरासे प्राणांताचा. समयाला लोक गेले घाबरण. म्हणती काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करिता फिरत व्हावे का व्यंकटलाल म्हणे पुत्रासी. भिऊ नकोच मानसी. माझा तारिता पुण्यराशी समाधीशी बसलासे. तो अवघे करील बरे नका हो बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारण घ्यावे सशास्त्र उरकण. माझा स्वामी ज्ञानन येऊन दे कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षणामुळेच बसला येते तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईच निमालय भूत सिद्ध चंडित या बनाजी तिडके सांगविकर यांनी केला स्वाकार. कसुऱ्याची राणारंगुजाबाई नामजीचे. चापड गावीचा वामन शामरावाचा नंदन यांनी एक यत्न केला समाधीच्या पुढे. अशी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थासमोरी. खरेखरीच साक्षात्कारींचे ज्ञान महाराज. यावत कालेपर्यंत लोक होती निष्ठावंत. तावत कालपर्यंत रडवता सुचिभाऊ जशी निष्ठा कमी झाली तो ती उत्पन्न दशा आली. अवदशनी घातली माळकंठी वराडाच्या. विपुल टिकणे टाकले काश्यपीने भावले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐशी दैना समर्थांची भाविना. म्हणून घेतले आपण अंकुंडनितांनी जलात. तिसपुडापासून
पाया निला भरून तेथेच काय जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून असे वाटते रागाला समर्थाते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न बैला बरे वराडवावा निर्धनी, ऐसे चिंतात असल्या जरी नावराडी जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्रीगजाननाच्या चरणी पूर्वत निष्ठा ठेवणी सुख लागी अनुभवावे. ऐसीन जरी करतील तरी यापेक्षा येईल वराळाशी बिकट काळन काळा, याचा विचार करावो. गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा. उतरकाशी म्हणून द्यावा ठावा पुल्या माणसे, या गजान रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य तेथे मिळणार आहे परत बोतवून तुम्हाला. दाणे टाकल्यावरी खडकावरी त्याची न रोपे होती खरी, याचा विचारांतरी सर्व काळ करावं. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव. तसे धर्मसुद्धाही वावेन गेला मनोपी धरीतून, दुर्वासनेचे कोल्हे दाणणे बसतील ते टाया. भक्ती सुकृतांगणा अभक्ती ही वारांगणा, तिच्या नांदी लागल्या जाणा निष्ठवटमनाचं सर्वत्र. सन्नतीला सोडू नका धर्मवासना टाकू नका, शत्रुन माना एकमेकांतरी शक्ती वाढेल. कैसे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस, या वराड प्रांतास ने कधी विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायाचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकाचा गजाननासी अर्पाहो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर. पारायण रूपी निरंतर माव्या गजाननासी सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाची अक्षर एक हे दुर्वाकर, अर्थ शब्दाचा साचार मोदक समजा विविध. ती अर्पण गजानना पारायण रूपी पारायणा, साधून घ्यावा कराना वेळा आता. थोडं काय हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी, येथे जो विश्वास धरीन तो पुढील निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नेहमी वाचील सत्य, त्याचे पूर्वते मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथानाय तो निश्चिती महाराष्ट्र होया त्यावरती श्रीहरी लहरी समजा विध. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखाध्याय त्याव्रत पद्मरचना हिच सत्यन पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव त्याशी पाविल स्वामी राव, संकडे त्याच्या घेईल धावन रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणे. दृढतर विश्वास असल्यामुळे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल. दारिद्र्यासी मिळेल न रोगियासी आरोग्य दान, स्वांधीचे स्त्रीचे वांगपणन पिटल याच्या वाचणे. निपुत्रकाशी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र, चिंता नाही मात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचिबला, अनुपम होईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्प योगावरी जो याचे पारायण करी, बसून एका आसनावरी आवणिया सुखीरभूत. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होईल पूर्ण जाणा, कसला यश होतो यातना त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथून कदा येभूत, लागन ला साधे कंचितन तेथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे याचे महत्व हे भाविकाला प्रचित, कुटील दुष्ट दुर्जना प्रथम याचा अनुभव घेणे. श्री मानसाची योजना राजवसाठी जाणं, तेने संत सज्जना मानस स्वामी चरित्र. पूर्वकाली ज्ञानेश्वर मिरामेता कबीर, नामा साता चोका महारण गोरा बोधला दामादी. उमरखेडे एकनाथ सकाराम अमरनेरात, वा देव मामलेदार यशवंत वा नामादी माणिक प्रभू. देवीचं या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ, फरक नाही एकंचित त्याच्या याच्या मध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकाप्रती, अत्यंत सुद्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. म्हणजे तुमची एरधार जन्मवृत्तीची साचार हो नियावाल पार दुस्तर भवा मोदनी. आता स्वामी दयाधणा तुला येऊ माझी करुण, दासगुरूच्या यातना सकल निवारी कृपेनी. मी तुझा झालो भाट मार्गदावी मला नीट, ध्रुवाश्रीचा यो विठन चिंता माझी दयाळा. आमरणवारी घड संत चरणी प्रेमाडड, अक्षयीचा वासगळ श्रीगोदीच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मसी नको आनससाचा, समर्था दास गणोचा नभिमान व्हावा मानसी. मी सकल संताचा चरण रज, माझी राखा तुम्ही लाज. याची मागणी आहे आजन पदर पसरुणी तुम्हा ते, जैसी केली सप्रेरणा तसेच मी वदनू जाणा. हे स्वामी गजानन तुझे चरित्र लिहिता की, शेगावचे मळात काय होते कागदपत्र, ते रतनसाने मदप्रत आणूनिया दाखविले. त्याच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक निन्याला मी नाही कारण, झाले असल्या अधिक निन्य त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मज लागून निचाये विनंती. 1861
प्रमाथी नाम सत्पुरुषाच चैत्र माझी शुद्धातन वर्षपदी पदेला हा ग्रंथ कळसा नेला शके 1861 प्रमाथी नाम सत्वरसात चैत्र मासी शुद्धात वर्षपती पदेला हा ग्रंथ कळसा नेला शेगाव नामे ग्रामी भोला तो गजाननानी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौकाहो भाविका प्रत भव सिंधू तारावया शुभं भवतु श्रीहराप्रणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकोविंशोऽध्याय समाप्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सीताकांत स्मरणं जय जय राम पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय।